नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपल्या आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पंचज्ञानेंद्रियापैकी आपलं सर्वात महत्त्वाचं जे ज्ञानेंद्रिय आहे ते म्हणजे डोळे. तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती करून घेऊयात. डोळे याच्याने आपण ही जी सुंदर सृष्टी पाहू शकतो. तर याच्या डोळ्यांबद्दलच्या ज्या आपल्याला समस्या, काही लक्षणं जाणवतात, तर ते कशामुळे जाणवतात, त्याची कारणे काय आहेत आणि त्या आपल्याला त्याची लक्षणे आपल्याला काय काय जाणवतात आणि त्या संदर्भात आपण उपाय काय काय करायला हवेत, ह्या संदर्भात ही माहिती असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तर याची सुरुवातीला आपण कारणे पाहूया. तर काय काय कारणे असू शकतात? तर आत्ताच्या या धावपळीच्या युगामध्ये आपला सर्वांचा वाढलेला स्क्रीन टाईम आहे, म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टी व्ही. तर या सर्वांमुळे देखील त्याचा जो वाढलेला स्क्रीन टाईम आहे याचा परिणाम आपल्या डोळ्यांवरती देखील होतो. दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे रात्री जागरण. तर बऱ्याचदा झोपलं तरी पण आपल्याला झोप लागत नाही किंवा आपण मोबाईल स्क्रोल करत बसतो, त्यामुळे आपलं रात्री जागरण होतं 12, 1, 2 असं. तर यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते, त्यामुळे पित्त वाढतं, पित्ताचे त्रास उद्भवतात आणि याचा परिणाम आपल्या डोळ्यांवरती देखील होत असतो. नंतरचं कारण आहे ते म्हणजे आपलं जर काम जे आहे, कामाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी असलेली धूळ आहे किंवा अतिप्रमाणात धूर असेल, तर या देखील गोष्टींचा परिणाम आपल्या डोळ्यांवरती होतो. किंवा बऱ्याच महिला किंवा खेडेगावामध्ये आपण चूल वापरतो, चुलीचा वापर करून स्वयंपाक बनवला जातो. तर किचनमध्ये पण स्वयंपाक करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना देखील डोळ्यांना गरम जर वाफ लागली असेल तर म्हणजे गरम वाफ लागणं हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. किंवा जी लोक अतिराग किंवा अति चिडचिड ज्यांचा स्वभाव आहे, ज्यांना पटकन राग येतो, जास्त राग येतो, तर त्या लोकांना देखील डोळ्यांचे समस्या, डोळ्यांची लक्षणं उद्भवण्याचा एक महत्त्वाचं कारण आहे. नंतरचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण बाहेरून उन्हातून आलो आणि अचानक घरी आल्यानंतर लगेचच आपल्या डोळ्यांवरती थंड पाण्याचा मारा करणं हे देखील महत्त्वाचं कारण आहे. अति अश्रू, अति रडणं हे देखील महत्त्वाचं कारण आहे. जास्त शोक किंवा दुःख त्यामुळे रडणं, तर हे देखील महत्त्वाचं कारण आहे. तर आपण जर खूप काम केलं असेल, आपल्या डोळ्यांकडून आपलं खूप काम झालं असेल, त्यानंतर अति काम करून पण आपण आपल्या डोळ्यांसाठी विश्रांती न घेणं हे देखील महत्त्वाचं कारण आहे. काही आघात झाला असेल, डोळ्यांना काही मार लागला असेल, कोणती तीक्ष्ण वस्तू, टोकदार वस्तू डोळ्याला लागली असेल किंवा काही आघात पडलो आपण, मार लागला डोळ्यांना, डोक्याला मार लागला असेल, ते देखील महत्त्वाचं कारण आहे, ज्यामुळे आपल्याला दृष्टी गमावावी लागते किंवा आपल्या डोळ्यांना कमी दिसतं, लांबचं दिसत नाही किंवा जवळचं दिसत नाही. तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यानंतर काही अनुवंशिक कारणं आहेत किंवा आईवडिलांना जर काही डोळ्यांचे प्रॉब्लेम असतील तर ते पुढे मुलांमध्ये दिसणं असेल, तर काही म्हणजे जन्मजात काही गोष्टी आहेत, तर त्या देखील त्याच्यामुळे देखील आपल्याला डोळ्यांना काही आजार होतात किंवा समस्या निर्माण होतात. तर ही झाली कारणं. तर मग ह्या कारणानंतर आपल्याला काय काय लक्षणे जाणवू शकतात आपल्या डोळ्यांच्या आरोग्याबद्दल. तर डोळे लालसर होणं, डोळ्यांमधून खूप स्त्राव येणं, पाणी येणं, चिकट स्त्राव येणं, डोळे खाजवल्यासारखं वाटणं, डोळ्यांना आलेला जडपणा असेल किंवा कधीकधी चक्करी आपल्याला जाणवते, चक्कर येते, डोकं दुखणं, मान दुखणं, तसेच आपल्या डोळ्यांना कोरडेपणा येणं, तर ही सगळी लक्षणे आपल्याला जाणवू शकतात. तर मग ह्या सगळी लक्षणे आपल्याला जाणवत आहेत, तर या संदर्भात आपण काय काय उपाय करायला हवेत? तर सर्वात महत्त्वाचं तर आपण म्हणजे व्यायाम. तुम्ही म्हणाल डोळ्यांचा व्यायाम, शरीराचाच फक्त व्यायाम असतो का? नाही, तर आपण डोळ्यांचे देखील काही व्यायाम करू शकतो. तर मग यामध्ये आपण काय काय करू शकतो? तर सर्वात महत्त्वाचं आहे त्राटक. त्राटक म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीवर किंवा एखादा ऑब्जेक्ट, भिंतीवरती एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टवरती आपली दृष्टी स्थिर करून ठेवणं, तर हे देखील आपण करू शकतो. तर मग ही दृष्टी स्थिर कधीपर्यंत ठेवायची, किती वेळ ठेवायची? तर पापणी न पाडता आपल्या डोळ्यांना पाणी येईपर्यंत
आपण त्या दृष्टीवर त्या ऑब्जेक्टवरती आपली दृष्टी स्थिर ठेवू शकतो. किंवा ज्योतिध्यान म्हणजे दिवा लावला असेल देवाला तर त्या दिव्याला म्हणा किंवा मेणबत्ती लावून आपण त्या मेणबत्तीकडे सारखं एकटक पाहणं, तर हे देखील ज्योतिध्यान आपण करू शकतो. ते देखील आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यानंतर दुसरा व्यायाम म्हणजे आपण सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराने देखील आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारून डोळ्यांकडचं रक्ताभिसरण सुधारतं आणि आपल्या दृष्टीला बल मिळतं, दृष्टी सुधारते. तर हा देखील व्यायाम आपण करू शकतो. त्यानंतर उन्मेष निमेष म्हणजे आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करणं, वर खाली करणं, यामुळे देखील आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. त्यानंतर आपल्या डोळ्यांची जी काळं वर्तुळं आहेत ती गोलाकार फिरवणं, म्हणजे घड्याळीचा काठा जसा फिरतो क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, तर तसे ती काळे वर्तुळं जी आहेत ती फिरवणं, तर हा देखील चांगला व्यायाम आहे डोळ्यांसाठी. नंतर आपण दोलन म्हणजे सायंकाळी सूर्यास्ताकडे तोंड करून डोळ्यांच्या काही हालचाली करणं, तर हा देखील महत्त्वाचा व्यायाम आपण करू शकतो. तर हे व्यायाम आपण करून आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारायचं आहे. दुसरं म्हणजे पायाला अभ्यंग, पातळ जे आहे आपले पायाचे जे तळवे आहेत, तर ह्याला आपण तेलाने म्हणा किंवा तुपाने हलक्या हाताने मसाज करून रात्री झोपताना जर मसाज करून आपल्या पायांना झोपलं तर आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. तुम्ही म्हणाल आम्हाला प्रॉब्लेम तर डोळ्याचा आहे, तुम्ही पायाला अभ्यंग सांगताय, तर हो, नक्की पायालाच अभ्यंग करायचा आहे. आपल्याला पायाला जसा काटा मोडला की लगेच डोळ्यात टचकन पाणी येतं, त्याच पद्धतीने आपलं पायाचं आणि डोळ्याचं कनेक्शन आहे. त्यामुळे डोळ्यांचा जरी आपल्याला आजार असला तरी आपण आपल्या पायाला अभ्यंग करायचा आहे. काशाच्या वाटीने आपण पायाला अभ्यंग केलं तर अतिउत्तम आहे. हे झालं अभ्यंग प्रिव्हेंटिव्ह बेसिसवरती. त्यानंतर आपण रोज रात्री झोपताना त्रिफळा नावाचं जे एक चूर्ण आहे, त्रिफळा चूर्ण, यामध्ये हिरडा, बेहडा आणि आवळा या 3 वनस्पतींचा समावेश होतो. तर त्रिफळा चूर्ण प्लस मध आणि तूप, मध आणि तूप हे समप्रमाणात न घेता विषम प्रमाणामध्ये घ्यावं. म्हणजे अर्धा चमचा मध घेतला तर पाव चमचा तूप, या पद्धतीमध्ये आपण ते घेऊन रोज रात्री जर आपण ते कोमट पाण्यासोबत रोज घेतलं तर ते नक्की आपल्या डोळ्यासाठी फायदेशीर आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण करून आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारायचं आहे. त्याच पद्धतीने तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही गाजराचा समावेश करू शकता. गाजर तुम्ही खाऊ शकता. ह्या सीझनमध्ये गाजरच आहेत सध्या, तर तुम्ही रोज रात्री गाजर जर खाल्लं तर ते आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. तर ह्या सर्व गोष्टी करून तुम्ही तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारावं. आणि अशाच नवनवीन माहिती आणि आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आप्तेष्ट जे कोणी आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर अशाच नवनवीन माहितीसाठी यूट्यूब चॅनलला, आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.